बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथील महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना गावच्या सरपंच अनिल रघुनाथ अंजान यांच्यासह 10 जणांकडून मारहाण करण्यात आली। याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्टवर करत दिली होती। गावात मंदिराच्या भोंग्याचा आवाज कमी करण्याहून वाद झाला होता। या भोंग्यांसोबतच घरापुढे असलेल्या गिरणीच्या आवाजाची तक्रार ॲडव्होकेट अंजान यांनी केली होती आणि याचाच राग मनात धरून सरपंचासह 10 जणांनी त्यांना शेतात गाठून मारहाण केली। या प्रकरणी युसुफ बडगाव पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुसरीकडे बीडमधील मारहाण प्रकरणी ग्रामस्थांनी मात्र वेगळीच कहाणी समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय। वकील महिलेला तिच्या घरच्यांनी मारहाण केली आहे। तिनं खोटी तक्रार करून गुन्हे दाखल करून घेतले तसा दावा अनेक ग्रामस्थांनी केला। तिनं आधी देखील असे आरोप केले ती गावात वारंवार भांडणं उकरून काढते आणि तिच्या आरेला कार्य म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला लावते अशी ग्रामस्थांची भूमिका आहे। हे सगळं म्हणजे सगळं खोटच आहे। हे तर त्यांच्या घरच्यांनीच मारून ते सगळं हे केले, प्लॅनच केले त्यांनी। हे सगळं खोटं आहे। हे बाकीचं ही वकिलांना असल्यामुळं सगळे गुन्हे आज कसे फिरवायचे ते त्याला पक्क पाडले। तिसरा गुन्हा त्या चुलतीचा त्यानं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। आज 10 माणसं त्याच्यात आहेत। तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टी ती पोरगी कायद्याचा अडसर घेती। आता जी गुन्हा दाखल केला आहे त्या गुन्ह्यात त्या पोरीला गावकऱ्या कोणी मारलं नाही, काही नाही। त्यांच्या आपसात भांडणं झाले ते त्यांची ती कुठं झाले ती बी पत्ता नाही आम्हाला। आणि ती गुन्हा मात्र 10 जणांवर दाखल केला। तिनंच मारलंय तिला, स्वतःच्या घरच्यांनी मारलंय तिला आणि बाकीच्यांना आरोप करते। म्हणजे आमचे माणसं काय येडे आहेत का तिला मारायला? मग बायांनी मारलं नसतं का तिला? माणसं कशाला जातील मारायला तिला? आम्हाला गिरणीचा पण तिला प्रॉब्लेम व्हायला आम्ही पिठं कुठून दळून आणायचे? 7ला चालू करतात गिरणी, लगेच 8ला बंद करा म्हणून येते। जी चालक आहे त्याला पण शिव्या देतात। ती स्वतःहून मार खाऊन आली। तिनं सगळ्याला दाखवलं की मला ह्यांनी मारहाण केली, पण तिला कुणीच मारहाण केलेली नाही। आणि तिचं चाललं पिकरसाठी आमचं एकदम मंदिरासमोर घर आहे, आम्हाला काही त्याचा त्रास होत नाही। आणि तिचं घर कुठे आहे आम्हाला काही माहीत नाही, पण ती म्हणते की आम्हाला स्वतःहून त्रास होतो। गिरणीसाठी बी गिरणी लोकांनी काय खायचं? एकतर शेतात बाया गेलेल्या असतात, ते एकतर 8 वाजता घरी येत नाहीत। 8 वाजून स्वयंपाक हे करायचं का दळायलाच जायचं गिरणीमध्ये, आणि नंतर उशिरा गेली की ती बंद करते। मग खायचं काय गावातल्या लोकांनी? दरम्यान या प्रकरणी एसपी आणि कलेक्टर यांना कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। तर बीडमध्ये इतकं काम करूनही गुन्हेगारी सुरूच आहे, अजून काम करण्याची गरज असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। सरपंचावर मकोका लावा अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे। काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले आहेत। मी त्याच्या संदर्भामध्ये एसपी आणि कलेक्टरला सूचना दिलेल्या आहेत। हे नक्की कुठं झालंय, त्याला कोण जबाबदार आहे, आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे, कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही। त्यांच्यावर सक्त कारवाई करायच्या सूचना दिलेल्या आहेत। बीडमध्ये ज्या घटना घडतात त्या जरा गंभीरता आहे। तिथला माननीय मुख्यमंत्री यावर फार सिरियस विचार करतायत, पण बीडमध्ये एकदा चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी जेवढं त्या ठिकाणी आम्ही काम करू नये, ज्या पद्धतीची गुन्हेगारी आहे, आता ही गुन्हेगारी जी आहे ती आम्ही पकडतोय। उज्ज्वल निकम सारखे वकील त्या ठिकाणी आता सिरियसली गुन्ह्यामध्ये गुन्हे हाताळतायत, त्यामुळे आता वचन बसेल, पण निश्चितपणे अजून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करण्याची गरज आहे। त्या ठिकाणी त्या सरपंचाला असलेली मस्ती त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला। महिलेवर ज्या प्रकारे त्यांनी अत्याचार केलाय, मला वाटतं आता त्याच्यावर सुद्धा मोका लावावा अशी आमची मागणी राहील। अशा लोकांना धडा शिकवणं गरजेचं आहे, नसता यांची जी गुंडगिरी आहे ती भविष्यामध्ये आणखीन वाढेल। दरम्यान पालकमंत्री बदलले तरी परिस्थिती बदललेली नाही अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी नाव न घेता अजित पवारांवर केली आहे। तर बीड जिल्हा हातातून गेलेलाच आहे अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणतात। बीडमध्ये अजित पवारांचा दरारा राहिलेला नाही अशी टीका तृप्ती देसाई यांनी सुद्धा केली आहे। बीडपेक्षा वाईट अवस्था सिंधुदुर्गामध्ये सुरू आहे। बीड तर हातातून गेलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांच्या, पण सिंधुदुर्गामध्ये दिवसा ढवळ्याचे खून, हत्या, अपहरण, मारामारी सुरू आहेत। त्याच्यावरती तिथे जाऊन आवाज उठवण्याची वेळ आलेली आहे। एवढं तुम्ही सांगा। मूळ मुद्दा हा आहे की पालकमंत्री बदलल्यानंतर सुद्धा आणि उपमुख्यमंत्रीच पालकमंत्री झाल्यानंतर सुद्धा
बीडचं सामाजिक स्वास्थ्य काही सुधारत नाहीये, हा खऱ्या चिंतेचा प्रश्न. एवढं सगळं होऊन ना अजितदादांचा तिथं दरार आहे, ना नवनीत कावत साहेबांना तिथं लोक घाबरतायत, धनंजय मुंडेंनी तर राजीनामा दिलेला आहे. पण एवढी हिंमत अजूनही तिथले सरपंच, तिथले अनेक लोक, परवाही एका पदाधिकाऱ्यावर सपासप वार करण्यात आले. ही क्रूरता का वाढत चाललेली आहे? आणि हे जे प्रवृत्ती आहे ही मुळासकट नष्ट करण्यासाठी आता राज्य सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे. आणि या महिलेला मात्र ताबडतोब या आरोपींना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करून न्याय देणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.